पण विषय असं झालं की म्हणजे मी आणि माझा भाऊ सोबतच लहानपणापासून आम्ही जिथं पण शिकलोय सोबत शिकलो तर राहिलो सोबत. म्हणजे माझा जर कोणी मित्र असेल तर तो फक्त भाऊच आहे माझा, जे लहानपणापासून सोबत शिकायला वगैरे आहे. तर ते पण होता. तर माझी जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो फूड टेक्नॉलॉजीला, तर तेव्हा माझा भाऊ जो होता तो 10वीला होता आणि त्याची 10वी झाली 2019ला आणि उन्हाळा चालू होता. आणि उन्हाळ्यात असताना काय झालं की तिथले लोकल काही पोरं होते, त्यांनी काय केलं की माझ्या भावाला सर म्हणजे रूम मधून त्यांनी उचलून नेलं होतं भावाला. बापरे. रूम मधून उचलून नेलं आणि त्यांच्या मळ्यामध्ये नेलं, जे मळा असते शेतात त्याच्यात घेऊन गेले. आणि त्याला म्हणजे 35-40 वर्षाची मुलं होते, 15-20 मुलं होते. त्यांनी मिळून काय केलं भावाला म्हणजे खूपच मारलं, करंट वगैरे सुद्धा दिलं होतं माझ्या भावाला. एवढं म्हणजे भयंकर मारलं होतं. आणि कारण काय होतं फक्त की त्यांचे जे काही म्हणजे त्या कोचिंगच्या एरियामधून ते काय करायचे, मुलांना रॅलीला घेऊन जाणं असेल, वाढदिवसांना घेऊन जाणं असेल, याला चल म्हणले होते आणि हे गेलं नव्हतं भाऊ माझा. तर याला म्हणजे कारण त्यांचं असं होतं की त्यांचं सगळं मुलांच्या दहशतीवर चालायचं. यांनी विरोध केल्यामुळे याला काय केलं, त्यांनी उचलून नेऊन मारलं, खूप मारलं होतं. तर माझ्या कॉलेजचे जे प्राचार्य होते, मे महिना चालू होता 2019चा, तर त्यांनी मला स्वतः फोन लावून सांगितलं की तू कॉलेजला, आणि फूड टेक्नॉलॉजीची एक्झाम होती सेकंड सेमिस्टरची, तर त्यांनी सांगितलं की तू कॉलेजला येऊ नको, कारण हे मुलं दररोज कॉलेजला येऊन विचारतायत. आणि म्हणजे त्यामुळं मग माझ्या सरांनी सांगितलं तू येऊ नको, एक्झामला काही गरज नाही म्हणून. आणि घराच्या बाहेर सुद्धा त्याने निघणं बंद केलं. तर मग सर शेवटी असा पर्यायच राहिला नव्हता की आम्ही करावं काय म्हणून. मग सर बाहेर निघायचं तरी पण प्रॉब्लेम होता. मी त्या दिवशी जे 9 मे 2019ची गोष्ट आहे, त्या दिवशी सर मी अंधारात रात्री नदीला आलो, गावातल्या रस्त्याने म्हणजे कच्चा रस्त्याने नदी पार करून सर मेन रोडला लागलो. म्हणजे इतकं त्यांची दहशत होती की गावाच्या बाहेर पण निघू देत नव्हते. त्या रस्त्याला लागून सर मी उशीर, मला 11 वाजले होते यायला. 11 वाजले असल्यामुळे काय बसेस वगैरे नव्हत्या, बस 9 वाजता बंद झाल्या होत्या पुण्याला येणाऱ्या. तर मी सर एक राजहंस दूध डेअरीचं ट्रक होतं, मी त्या ट्रकवर बसून आलो होतो पुण्याला.